जय हरी. एकादश स्कंध भाग 146. 11व्या अध्यायामध्ये आपण आज बद्ध आणि मुक्त अवस्था याविषयी नाथ महाराज आपल्याला काय सांगतात ते ऐकूया. मूळ शुद्ध मुक्त परमात्म्य स्वरूपामध्ये कोणतीही अवस्था नसते. मानवी दृष्टीने विचार केला तर आहे नाही, चांगलं वाईट, उच्च नीच, ज्ञान अज्ञान, विद्या अविद्या या जोड्यांनीच विचार करावा लागतो. या जोड्यांपैकी एकाची कल्पना केली तर त्याच्या मागोमाग दुसऱ्याची कल्पना केल्या वाचून पहिल्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून बद्ध आणि मुक्त हा देहबुद्धीच्या प्रांतातील भेद आहे. पण जो देहबुद्धीच्या पलीकडे जातो तो अवस्थातीत होतो. जसं आपण गुणातीत असं म्हणतो की नाही, म्हणजे त्रिगुणांच्याही पलीकडे, तसा हा अवस्थातीत होतो. अर्थात त्याला जसा बद्धपणा नाही तसा मुक्तपणा देखील नसतो. विश्वामध्ये आत्मा आणि अनात्मा असे दोन पदार्थ आहेत. त्यापैकी आत्मा पूर्णपणे सत्य असून अनात्मा त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असतो. अनात्मा म्हणजे प्रकृती, ती त्रिगुणात्मक असते. ज्याप्रमाणे एखादा नट आंधळ्याचं सोंग घेतो पण तो काही खरा आंधळा होत नाही, त्याचप्रमाणे गुणांच्या संगतीनं वावरत असलेला आत्मा गुणरूप होत नाही. आत्मा व्यापक आहे तर गुण एकदेशी आहेत. अर्थात आत्म्याला वास्तविक बद्धपणा नसल्यानं मुक्तपणा देखील नाही. जीव म्हणजे अंतःकरणामध्ये पडलेलं शिवाचं प्रतिबिंब होय. दोष अंतःकरणात असतो, जीवामध्ये नाही. अंतःकरण अविद्येनं व्यापलेलं म्हणजे आत्मा जीवरूपानं दिसतो. विद्येनं व्यापलं म्हणजे तो शिवरूपानं दिसतो. जोपर्यंत गुणांचं बंधन असतं तोपर्यंत बद्ध मुक्त हे असे अनेक प्रकारचे भेद खरे वाटतात. पण जेव्हा गुणातीत होतो म्हणजे गुणातीत झाल्यावर मग व्यापकपणे भेदाचं नाव उरतच नाही. अविद्येमधून गुणांचं बंधन निर्माण होतं. गुणबंधनातून शोक, मोह, ममता, सुख, दुःख हे असे सगळे देहबुद्धीचे अनुभव येतात, जे खरे नाहीत. त्याच्या नादी लागून फसकत झाली म्हणजे जी विकलता होते त्याचं नाव शोक. असत्य वस्तू सुख देईल असं वाटणं हा मोह. मोहातून ममता उत्पन्न होते. अहम आणि ममता हे मोहाचे आई वडील आहेत. देहबुद्धी घट्ट झाल्यावर इंद्रियांना आवडणारे पदार्थ मिळाले की सुख प्राप्त होतं, ते नाश पावले की दुःख होतं. पण देहबुद्धीचं मूळ देखील वासनेमध्ये असतं. जीवाच्या मागे वासना लागल्यानं त्याला अनेक प्रकारचे जन्म घ्यावे लागतात. म्हणून आम्ही हरिपाठामध्ये म्हणतो, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जीवाला वासना तर शिवाला माया. आत्म्याच्या ठिकाणी आपल्या दृष्टीदोषामुळे जे भलतंच काहीतरी दिसतं त्याचं नाव संसार होय. आणि खऱ्या अर्थाने या संसारामध्ये सुख आहे का हो? नाही. आपल्यासारखे ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं नाही आहे ते म्हणतात संसार म्हणजे सुखाचा. पण ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे ते म्हणतात संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही, तिथे रात्रंदिवस तळमळ. म्हणजे हा काही संसार खऱ्या अर्थाने नाही, तो एक भास आहे. मग हा जर भास असेल तर तो केव्हा लक्षात येतो? जेव्हा काहीतरी ज्ञानी विचार केले जातात, म्हणजे विद्या विचार केल्या जातात तेव्हा, म्हणजे अज्ञान नष्ट झालं तेव्हा. ईश्वरामध्ये आणि जीवामध्ये एका दृष्टीनं सगळ्या प्रकारांनी साम्य आहे.
ईश्वराची विद्या तशी जीवाची अविद्या. ईश्वराची माया तशी जीवाची वासना. ईश्वराची अपरोक्षानुभूती तर जीवाची दृश्यानुभूती. ईश्वराची जाणीव अतिशुद्ध तर जीवाची जाणीव अशुद्ध. ईश्वर करून अकर्ता तर जीव न करून करता. अर्थात त्यामुळं ईश्वर आनंदमय तर जीव दुःखमय असतो. देहबुद्धीनं अविद्येचा प्रत्यय येतो. मी देह आहे, पापी कपाळकरंट आहे अशी भावना अविद्येनं स्फुरते, तर मी ब्रह्म आहे, शुद्ध आहे अशी भावना विद्येनं स्फुरते. अविद्या जीवाला बंदीत घालते, अनेक संशय उत्पन्न करते, तर विद्या जीवाचं बंधन तोडून टाकते. वृत्ती शून्य करते आणि सदा सर्वदा निर्भय करते. विद्या आणि अविद्या दोन्ही एकाच चैतन्याच्या अनादी शक्ती आहेत. दोघींचा जन्म मायेमधून होतो. माया ही कल्पनारूप आहे. मायेचं अधिष्ठान अंतःकरणात अनुभवास येतं. दृश्य खरं आहे अशी कल्पना दृढ झाली की मायेचा जोर होतो आणि परमात्मा सत्य आहे अशी कल्पना होऊन त्याचं चिंतन होऊ लागलं की तीच माया बंधन सुटायला मदत करते. आता विद्या आणि अविद्या यांचा विचार करायचा तर विश्वामध्ये एकच आत्मस्वरूप भरून राहिलेलं आहे. हे जर खरं तर दृश्य विश्व देखील तद्रूपच असलं पाहिजे. स्वस्वरूपाच्या ठिकाणी अनंत शक्ती वावरतात. विद्या आणि अविद्या या त्याच्याच शक्ती आहेत. स्वस्वरूपाचं शुद्ध भान जिथे असतं तिथे विद्या विलसते, तर स्वस्वरूपाचा विसर पडून देहाचं किंवा दृश्याचं भान प्रगट होतं तिथं अविद्या विलसते. वास्तविक अविद्येला आणि तिच्या संबंधानं विद्येला मूळ परमात्म्य स्वरूपात स्वतंत्र अस्तित्वच नाही. माणूस ज्यावेळी वृत्तीनं स्वरूपाचं आकलन करू लागतो त्यावेळी त्याच्या कल्पनेच्या शक्तीप्रमाणे विद्या किंवा अविद्या अनुभवास येते. म्हणजे वृत्ती देहावर स्थिर झाली म्हणजे जीवाला खरेपण येऊन अविद्या प्रगट होते, तर वृत्ती स्वरूपात स्थिर होऊन दृश्याचा विसर पडला की विद्या प्रगट होते. स्वप्नाची स्थिती 2 घटकांची असते, पण किती अगदी थोडा वेळ असते बरं का. ते काही रात्री झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत कंटिन्यू आपल्याला स्वप्न पडतात का? नाही. अगदी 2 घटकाच, थोडा वेळच, पण तेवढ्या वेळात कितीतरी गोष्टी आपण खरेपणानं पाहतो. त्याचप्रमाणे स्वस्वरूपाचा विसर पडला की संसार खरा वाटायला लागतो, पण तो मुळातच असत्य असल्यामुळं त्याच्या नादी लागल्यानं शोक, मोह, ममता आणि दुःख भोगावी लागतात. मग आता कसं होतं, स्वप्न पडलं, बापरे असं स्वप्न पडलं, मग 4 जणांना सांगणार, त्याचा अर्थ काय, मग त्याच्यासाठी काय करावं लागणार, म्हणजे अनेक गोष्टी त्या खोट्या गोष्टीसाठी खरी गोष्ट करायला जातात, म्हणजे कृती करायला जातात. म्हणजे असत्याच्या नादी लागल्यामुळं शोक, मोह, ममता आणि दुःख भोगावी लागतात की नाही. माया व्यक्तिनिरपेक्ष आहे. विद्या आणि अविद्या त्यांच्या रूपानं ती प्रगट होते. विद्येमध्ये स्वरूपाची जागृती राहते आणि मूळ स्वरूप शिवरूपानं प्रगट होतं. कुठे? विद्येमध्ये. तर अविद्येमध्ये मूळ स्वरूप झाकलं जाऊन अज्ञान प्रगट होतं आणि जीव सुखदुःखांच्या अधीन होतो. एका दृष्टीनं माया हीच जीवाला स्वरूपाकडे घेऊन जाते. असा जीव भगवंताच्या ठिकाणी अत्यंत तत्पर असतो. त्याचप्रमाणे जीव भिन्न दिसले तरी आत्मज्ञानी आत्मस्वरूपानं सगळं एकच आहेत. भेद फक्त दृश्यामध्ये उत्पन्न होतो. सूक्ष्म जे आहे ना त्याच्यामध्ये नाही. भेद कशामध्ये? दृश्यात आहे, सूक्ष्मामध्ये नाही. एखाद्या मडक्यामध्ये पाणी भरलं
त्यात सूर्याचं प्रतिबिंब पडलं. त्याचप्रमाणे शरीरामध्ये वावरणाऱ्या सूक्ष्मदेहामध्ये स्वरूपाचं प्रतिबिंब पडतं आणि जीवपणा प्रगट होतो. प्रतिबिंब म्हणजे जीव आणि बिंब म्हणजे शिव. हाच जीवशिवांच्या स्वरूपाचा उलगडा आहे. तलाव, विहिरी, डबके, मडके यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं, पण सूर्य मात्र एकच असतो. त्याचप्रमाणे जीव अनेक दिसले तरी मूळ शिवस्वरूप एकच आहे. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.